आपल्या सगळ्यांच्याच घरात पालेभाज्या या नेहमीच असतात आणि थंडीच्या सीझनमध्ये तर त्या खूप फ्रेश मिळतात. तर आज मी तुम्हाला पालक आणि मेथी वापरून एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे जी झटपट होणारी आहे. तर आपण करतोय पालक मेथी साग. आपण सुरुवात करूया. जसं की तुम्हाला माहितीच आहे, पालकच्या भाजीत खूप जास्त प्रमाणात आयर्न असतं आणि मेथीच्या भाजीत प्रोटीन असतं. तर ह्या दोन्ही भाज्या मिक्स करून ह्याचं छान कॉम्बिनेशन आपण करणार आहोत, पालक आणि मेथीचं साग. त्यासाठी मी काय करते ना की इथे 2 टेबलस्पून तेल हे एका पॅनमध्ये काढून घेते. ह्यात जाईल पाव चमचा हिंग. आता ह्यात जातील 2 बारीक चिरलेले कांदे. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे. कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे. बघू शकता तुम्ही, कांद्याचा रंग चेंज झालेला आहे. आता आपण ह्याच्यात 2 जुड्या बारीक चिरलेला पालक घालायचे. पालक थोडा मऊ झाला की आपण ह्यात घालणार आहोत 1 जुडी बारीक चिरलेली मेथी. परतून घेऊया. अर्धा चमचा हळद घालून घेऊया. मिक्स करूया. आता ह्यात जाईल चवीप्रमाणे मीठ. मिक्स करूया. आता ह्याच्यात साधारण 1 कप एवढं पाणी घालून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स करायचंय आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालाय. आता आपण उघडून पाहूया. भाजी छान शिजलेली आहे. आता आपण ह्याला जिरं आणि खोबऱ्याचं वाटण घालायचंय. त्यासाठी इथे मी अर्धा कप किसलेला ओला नारळ आणि 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालून आपण हे बारीक वाटून घेणार आहोत. छान जिरं आणि खोबऱ्याचं बारीक वाटण वाटून झालेलं आहे. ते आता भाजीत घालून घेऊया. साधारण लिंबा एवढा गुळाचा खडा घातलेला आहे. इथे लिंबाच्या आकाराची चिंच घेतली होती. त्यात पाणी घालून भिजवून ठेवलेली होती. ती आता आपण अशी कुस्करून चिंचेचा कोळ तयार करून घेऊया. चिंचेचा कोळ झालेला आहे, तो आपण भाजीत घालून घेणार आहोत. आता हा जो चिंचेचा कोळ आपण तयार करून घेतला होता, त्यातला साधारण पाव कप एवढा चिंचेचा कोळ घालून घेऊया. सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. जोपर्यंत एका बाजूला ह्याला उकळी येते, आपण बेसनाचा घोळ तयार करून घेऊया. इथे 1 टेबलस्पून एवढं बेसन घेतलेलं आहे. त्याच्यात थोडं पाणी घालूया आणि याची पेस्ट तयार करून घेऊया. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. गूळ वितळलेला आहे. आता जी बेसनाची स्लरी आपण केलेली होती ती घालून घेऊया. लगेच मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी घालून आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. आता ह्याच्यात जाईल 1.5 टेबलस्पून मिरची पावडर. मिक्स करूया. इथे अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत. ते 3-4 तास भिजवून कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून उकळून घेतलेले आहेत. ते आता आपण घालून घेऊया. थोडंसं पाणी अजून ॲड करूया. भाजी तयार झालेली आहे. आता आपण फोडणी करणार आहोत. ह्या भाजीची जी खासियत आहे ती फोडणीतच आहे. फोडणीसाठी मी बरेच जिन्नस घेतलेले आहेत. आता एखादा जर जिन्नस तुमच्याकडे नसेल तर तो स्किप केला तरी सुद्धा चालेल. तर आता मी काय करणार आहे, एका कढईत 2 टेबलस्पून एवढं तेल घालून घेते. ह्यात घालूया 1 टीस्पून राई. त्यानंतर साधारण 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ह्याच्यात जाईल 1 टीस्पून धणे. हे धणे घेतलेले आहेत. त्यानंतर घालूया अर्धा टीस्पून बडीशेप. 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊया. त्यानंतर 1 टीस्पून जिरे. आता घालूया 2 लाल मिरच्या, सुक्या मिरच्या आहेत, ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, त्या घालून घेऊया. जरा मिक्स करूया.
आता ह्याच्यात घालूया अर्धा टीस्पून हिंग. व्यवस्थित मिक्स करूया. लसणाचा रंग बदललेला आहे, बघू शकता. गॅस बंद करूया. खमंग अशी फोडणी तयार आहे, ती भाजीत घालून घेऊया. हे छान मिक्स करायचे आणि एक उकळी घेणार आहोत आपण. त्यानंतर गॅस बंद करायचे की आपली भाजी रेडी. ह्या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जाड किंवा पातळ जशी आवडते तशी ठेवू शकता. पालक आणि मेथीचं साग तयार आहे. आपण गॅस बंद करूया. अशा प्रकारे गरमागरम न्यूट्रिशियस आंबट, गोड आणि तिखट असं पालक आणि मेथीचं साग तयार आहे. हे तुम्ही अगदी चपाती, भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. नक्की करून पहा आणि कसं झाले ते आम्हाला कळवायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.